नमस्कार, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 7 ऑगस्ट 2025 आहे। आज आपण छत्रपती संभाजीनगरला पाऊस सांगितलेला आहे। तर आज छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग आणि दक्षिण भाग या भागांना आज मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल। म्हणजे प्रॉपर छत्रपती संभाजीनगर, पैठण तालुका, गंगापूर तालुक्याचा काही भाग आणि फुलंब्री तालुक्याचा काही भाग, खुलताबादचा काही भाग या भागांना आज मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल। तर सिल्लोड तालुका मध्यम स्वरूपाचा, कन्नड तालुका मध्यम स्वरूपाचा, वैजापूर तालुका हलका ते मध्यम स्वरूपाचा, सोयगाव तालुका हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज छत्रपती संभाजीनगरला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, संभाजीनगरचा जो पूर्व आणि दक्षिण भाग आहे या भागांना मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे। तसेच वैजापूर तालुका, गंगापूरचा काही भाग, खुलताबादचा काही भाग, कन्नडचा काही भाग या भागांकडे पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा असेल। तर उत्तर महाराष्ट्राला जो लागून भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा त्या भागांना पावसाचा जोर हा कमी असेल। पेंडवणी स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी चांदणबरी स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आज आहे। तर उत्तर महाराष्ट्राकडे पावसाची कमतरता असणार आहे। उत्तर महाराष्ट्राचा जळगाव जिल्हा, शहादा, धुळे या भागांना पावसाची खूप कमतरता असणार आहे। हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या भागांकडे असेल, मोजक्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तिकडच्या भागामध्ये असेल। तर नाशिक जिल्ह्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आज आहे। तसेच बीड जिल्ह्यालाही मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। अहिल्यानगरचा दक्षिणी भाग जो आहे त्या भागांकडे मध्यम, काही ठिकाणी जोरदार, तर उत्तर भागांकडे वैजापूरला लागून इकडे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता अहिल्यानगरलाही आहे। जालन्यातही मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल। परभणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ इकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। संपूर्ण मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा, कोकणातही सह्याद्री पर्वत रांगांनाही मध्यम स्वरूपाचा पाऊस आज असण्याची शक्यता आहे। फक्त मराठवाडा, उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्र या भागांना पावसाची आज कमतरता असणार आहे। म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तर महाराष्ट्राला लागून जो भाग आहे या भागांना पावसाची कमतरता असणार आहे। इकडच्या भागांना हलका, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस असेल। तर बाकीच्या उर्वरित छत्रपती संभाजीनगरला मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी पेंडवणी, काही ठिकाणी चांदणबरी स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला असण्याची शक्यता आहे। तर यानंतर 13 तारखेपासून थोडा पावसाचा जोर वाढत जाईल। 15 तारखेला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। 15 नंतर मात्र छत्रपती संभाजीनगरला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। 15, 16, 17ला मध्यम, 18, 19, 20, 21, 22पर्यंत जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे 15 तारखेपासून 22-23 तारखेपर्यंत आणि शेवटच्या आठवड्यातही जोरदार स्वरूपाचा वाहुणी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यावेळेस मात्र छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच धरणांना पाणी येण्याची शक्यता आहे। टाकळी धरणही या महिन्याच्या शेवटपर्यंत ओव्हरफ्लो होईल आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस घाटावरती म्हणजे खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, कन्नड या भागांनाही जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस होणार आहे। वैजापूर तालुक्यालाही जोरदार वाहुणी स्वरूपाचा असेल। गंगापूर तालुक्यालाही जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस 18, 19, 20च्या नंतर होण्याची शक्यता आहे। या महिन्याच्या शेवटपर्यंत वाहुणी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। तर सप्टेंबर महिन्यातही वाहुणी स्वरूपाचे पाऊस भरपूर आहे। आता इथून पुढचा जो पाऊस आहे तो मराठवाड्यासाठी जोरदार स्वरूपाचा असणार आहे। वाहुणी स्वरूपाचे पाऊस असणार आहे। पावसाची कमतरता या भागांना नसणार। छत्रपती संभाजीनगरला इथून पुढचा जो काळ आहे तो जोरदार वाहुणी स्वरूपाचे पाऊस कंटिन्यू असणार आहे। 15 तारखेनंतर पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे। 18, 19, 20पर्यंत जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला होईल। तोपर्यंत मात्र हा पिकांना जीवदान देणारा पाऊस असेल। काही ठिकाणी हलका, काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी पेंडवणी, तर काही ठिकाणी चांदणबरी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। धन्यवाद।